कसबाडे येथील सरपंच सागर भामरे यांच्या नेतृत्वाखाली आज कांदा आणि मका भावप्रश्नी मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हमी भावाच्या निम्म्या दरावर कांदा आणि मक्याची खरेदी केली जात असल्याने हतबल शेतकरी घाईकुतीला आला आहे। सरकार याबाबत हस्तक्षेप करू शकत नसेल तर शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्यावी अशी संतप्त भावना सरपंच सागर भामरे यांनी व्यक्त केली। शेतकरी बांधवांनी कृपया सहकार्य करावे आणि आमच्या आंदोलनात किंचितचा पाठिंबा द्यावा। शेतकरी मित्रांनो, ज्या दिवसापासून मक्का पिकवला शेतकऱ्यांनी यावर्षी त्या दिवसापासून मक्याला 1800, 1200, 1500 रुपये हमी भाव आहे, भाव चालू आहे। शासनाने हमी भाव 2400 रुपये ठरवून दिलेला आहे, तरी सुद्धा सरकार आपल्याकडनं मक्का जो आहे तो 1800, 1200 रुपये घेतोय। तर शेतकऱ्यांची ही चेष्टा लावलेली आहे। या विरोधात आम्ही आज रोजी या महामार्गावर इथं आलेलो आहे। तर आजूबाजूला जे पण शेतकरी बांधव उभे असतील आणि जे सच्चे शेतकरी असतील, मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आहे, साधना त्याची देव लाभे, कर्म करावे त्याला फळ लाभते। पण मित्रांनो, आपण कर्म करतो, रात्रंदिवस शेतीमध्ये कष्ट करतो, आपलं फळ साठवलं जात नाही। या शासनाने आम्हाला गांजा किंवा मग आपू लावण्याची परवानगी द्यावी, या ठिकाणी आम्ही या शासनाला इथं मागणी करतोय। मित्रांनो, सर्व आज शेतकरी जी बांधव आहे, आपल्या धर्मात प्रांतात जातीवाद मध्ये वाटला गेलेला आहे। परंतु जर शेतकऱ्याने शेतकऱ्याची भावना किंवा जो कष्ट करतो, जे फळ मिळतं त्या फळाला भाव मिळावा, यासाठी आपण जर जी भावना ठेवली तर प्रत्येक शेतकरी बांधव रस्त्यावर उतरला तर शासनाला जाग आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, आजच्या पेपरमध्ये लोकमतमध्ये तुम्ही वाचला असेल, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले, कुठल्याही गरीब देशाच्या नागरिकाला आम्ही आमच्या देशात घेणार नाही। मित्रांनो, तो देश जेव्हा श्रीमंत होत चाललाय, शेतकरी वर्ग हा शेतकरी मोदी सरकार आपलं पिकवलेलं गहू, बाजरी, ज्वारी लोकांना काही इकडे थांबा, इकडे तोंड करा, सागर सुरेश भामरे, कसबाड्यातील आम्ही काटवण भागातील शेतकरी आहोत। तर शासनाने जे MSP दिले आहे मक्याला 2400 रुपये प्रति क्विंटल MSP दिलेले आहे, म्हणजे 2400 रुपये शासनाने मक्की खरेदी करायचं ठरवलंय। परंतु आज बाजार समित्यांमध्ये जो मक्का खरेदी होतोय तो फक्त 1000-1200 या कवडीमोल भावाने खरेदी होतोय। तर आमची शासनाला अशी विनंती आहे, शासनाने आता कुठतरी शासकीय पोर्टल सुरू करून लोक रजिस्ट्रेशन करताय शेतकरी बांधव, परंतु मागे ज्या शेतकऱ्यांनी मक्का विकलाय त्याने 1000-1200 रुपये प्रमाणे विकलाय आणि 2400 रुपयेपर्यंत जो फरक आहे तो शासनाने मागे विकल्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो शासनाने वर्ग करावा आणि आता पुढल्या वर्षापासून ते मक्कीचे 2400 रुपयाने पहिल्या दिवसापासून खरेदी करावी ही आमची शासनाकडे विनंती आहे। कसबाडे असं जर चाललं, मक्याला भाव, शेतीच्या प्रत्येक मालाला भाव, तर मला नाही वाटत 5 वर्ष लोक शेती करतील, शेती संपूर्ण सोडून देतील आणि लोक शेतीमध्ये शहर एरियामध्ये निघून जातील, शेती पूर्ण वाळवंट पडेल, कोणीच शेती करायला तयार होणार नाही। कारण आज शेती लोकांना पुरवत नाही, शेतकऱ्यांना अजिबात शेती पुरवत नाही। कारण 500 रुपये मजुरी, खाद्य, बियाणं, आज 0 बजेट आहे। शेतकरी कर्जबाजारी होत चाललाय, याच्यामुळेच होत चाललाय, शेती करू शकत नाही, आज 2-5 वर्ष सुद्धा करू शकत नाही, एवढी हालत भोगत झाली शेतकऱ्यांची, म्हणून मला वाटत नाही सर।